महायुती सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. या मार्गामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गपर्यंत रेखांकन बदलण्यात येत असल्याचं सांगत वाळवा, शिराळा, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड आणि चंदगड या भागातील सुपीक जमीन, नद्या, पूरप्रवण क्षेत्र आणि इको सेन्सिटिव्ह झोन धोक्यात येतील अशी भीती व्यक्त करण्यात येते. या मार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा धोका वाढू शकतो असा दावा आंदोलकांकडून करण्यात येतोय. या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी, सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं गेल्या 2 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी परभणी आणि लातूर इथं मोजणीच्या नावाखाली शेतकरी, महिला आणि वृद्धांवर गृहमंत्र्यांच्या आदेशानं पोलिसांकडून अमानुष अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेती वाचवा, देश वाचवा, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या सोलापूरमधील मोठ्या प्रकल्पासाठी महामार्गाचं रेखांकन बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केलाय. कोल्हापुरातील रेखांकन बदलूनही इथला महामार्ग होऊ दिला जाणार नाही. परभणीतील घटनेची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून हा मार्ग तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी त्यांनी केली. अन्यथा व्यापक आंदोलन छेडून सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं, घोषणा केली होती की शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल. एकतरी 2 वर्ष झालं शेतकऱ्यांच्यावर यांनी चर्चा केलेली नाही आहे. हे एकमेव महाराष्ट्राला आंदोलन असं असेल ज्याच्यामध्ये एवढा काळ चालून देखील अधिकृत चर्चा सरकार करायला तयार नाही आहे. असं असताना 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांच्यावरती 1000 पोलिसांचा घाला देवेंद्र फडणवीस यांनी घातला आणि यांना 20 तारखेला आपण पाहिलं सगळ्या महाराष्ट्राने की कशा रीतीने महिलांना अगदी अर्ध निर्वस्त्र केलं गेलं, त्यांचे मंगळसूत्र तोडलं गेलं. शेतकरी पेट्रोल घेऊन आत्महत्या करत होते त्यांना देखील पुन्हा डिटेन करून त्यांच्याशिवाय मोजणी केली गेली. मला असं वाटतं की ब्रिटिश सरकारच्या राजवटीला लाजवेल अशा पद्धतीने ही राजवट आहे आणि त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही प्रमुख मागणी ठेवली होती की देवेंद्र फडणवीसांनी याची जबाबदारी घेत गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे. शेतकऱ्यांची सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे आणि 2 वर्ष रेंगाळलेला आहे प्रकल्प. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात, 100 दिवसामध्ये सुरू करायचं असं त्यांनी आव्हान दिलं होतं. तर ते काय आज झालेलं नाही आणि तो होणारही नाही आहे. नवीन अलाइनमेंट जे सांगतात ती पूर्वीच्यापेक्षा जादा सुपीक जमिनीमधून जाणार आणि कोल्हापूरमध्ये तरी पूरग्रस्त भागामध्ये कोल्हापूर पूरमय होईल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. असं असल्यामुळे आंदोलनाचा जो काही एक व्यापकता आहे आणि खोली आहे ती वाढती आहे आणि म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांना इशारा देतो आहे की तात्काळ हा महामार्ग जो आहे तो पर्यावरणविरोधी आहे, कंत्राटदार धार्जिना आहे, शेतकरी विरोधी आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे. तर तो रद्द करायला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांशिवाय पुन्हा सामाजिक संघटना असं जनआंदोलन व्यापक करून महायुती सरकारला सळो की पळो करून सोडलं जाईल. हा गरज नसलेला महामार्ग कंत्राटदार धार्जिण्या, शेतकरी विरोधी, पर्यावरण विरोधी आणि भ्रष्टाचार युक्त असल्याचा आरोप करत हा महामार्ग रद्द करावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी दिलाय. खरं तर शासनानं निवडणुका होऊ तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून होणार नाही असं अभिवचन दिलं होतं आणि आता निवडणुका सगळ्या संपलेल्या आहेत आणि स्वतःचा स्वार्थ शासनानं साधायसाठी आज शक्तीपीठाच्या माध्यमातून जे काही अरेरावी चालू केलेली आहे. परभणीमध्ये तुम्ही बघितलं असाल की एखाद्या हुकुमशाही ज्या पद्धतीनं होते तशा पद्धतीनं तिथल्या शेतकऱ्यांना उचलून येऊन मोजणी करण्याचं काम ह्या शासनानं केलं. शासन ॲक्च्युली शेतकऱ्यांच्यासाठी आहे का कुणाच्या वैयक्तिक मक्तेदारांसाठी आहे हे काय अजून सर्वसामान्य शेतकऱ्याला समजलेलं नाही. इथून पुढच्या काळामध्ये जर परत असा आगाऊपणा करायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा वेगळा संघर्ष कोल्हापूर म्हणून निश्चितपणानं वेगळं राहणार आहे आणि आदरणीय बंटीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून पुन्हा एकदा ताकदीनं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार आहे. यावेळी शिवाजी मगदूम, विजय देवणे, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे यांनीही मनोगत व्यक्त करत अनेक शक्तीपीठ प्रस्तावित मार्गापासून 25 ते 50 किलोमीटर अंतरावर असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
त्यामुळं केवळ रेखांकन बदलण्याच्या घोषणा न करता संपूर्ण महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली. या आंदोलनात समन्वयक गिरीश फोंडे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, नगरसेवक सुनील मोदी, सम्राट मोरे, JN पाटील, कृष्णात पाटील, नामदेव पाटील, दिनकर सूर्यवंशी, राजगोंडा पाटील, शिवाजी मगदुम, शिवाजी कांबळे, दादासो पाटील, नितीन मगदुम, विजय देवणे, बजरंग रणदिवे, युवराज शेटे, तानाजी भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.